मित्रांनो, आपल्याला हा नंदी दिसतोय बलमा. आणि पुशेगावला त्या दिवशी फायनल केलेला आहे. पुशेगावला फायनल राहण्यासाठी भरपूर बैलगाडा मालक जाटतात आणि सेवागिरी महाराजाच्या दारात गुलाल केला त्यानं. बघूया आज कसं नियोजन त्या दिवशी केलेलं आणि त्या दिवशी गुलाल झाल्यानंतर काय फरक पडला. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा. मी तर नाव सांगितलं त्याचा, बलमा. आमचं गाव खडकवासला, सिंगड रोड. हम्म. तर आम्ही हा बैल 1 महिन्यापूर्वी खरेदी केला नाशिक मधून. तर त्यानंतर ना आपण 4 ते 5 मैदानं पळवलो. बैल गट काढत होता. त्यानंतर ना आमचं शंभूबाजी ग्रुप म्हणून खडकवासलाचा बुलेट, त्यांच्या बरोबर 1 मैदान नियोजन झालं निर्यामध्ये. तर तिथं आम्ही काही आमच्या नशिबाने थोडी साथ दिली नाही, त्यामुळे आमची गाडी लॉबी झाली आणि आम्हाला तिथं निकाल भेटला नाही. त्याच्या अंदाजाने आम्ही पुशेगावचं नियोजन केलं की आपण ही गाडी पुढं पुशेगावला वगैरे हाणली किंवा एखाद्या मैदान हाणले तर आपण काही ना काहीतरी करू शकतो या गाडीवर. मग ह्या विचाराने आमचा सगळा टीमचा विचार झाला आणि नंतर ना आम्ही तो पायरा करून पुढं पुशेगावला गाडी हाणली. तर गट आम्ही 1 नंबर गटामध्ये 1 नंबर तासाने काढला, सेमी 6 नंबर मध्ये 1 नंबर तासाने काढला आणि फायनलला 12 नंबर तासाने पब्लिकने पळवलं. म्हणजे 3 फेरे बाहेरून पळून आम्ही गुलालास पात्र झालो. सेवागिरी महाराजांच्या कृपेने ते झालं. मग सगळ्यात पहिले महाराजांनी चिठ्ठी आमचीच उचलली आणि आम्हाला तो आशीर्वाद भेटला सेवागिरी महाराजांचा. खूप कष्ट केले आम्ही पुशेगावसाठी, खूप बैल घेतली विकली, पण आम्हाला पुशेगाव मध्ये गट पण सापडला नव्हता. पण ह्या बैलाने आम्हाला फायनल करून दिला. किती आतापर्यंत बैल घेतली आणि विकली पुशेगावसाठी खास? साधारणतः मला तरी असं वाटतं 7 ते 8 बैल घेतले असते. कारण की आम्ही यायचो, दरवर्षी यायचो, गटाला मार खाऊन घरी जायचो. पण ह्या वर्षी नशिबाने बी साथ दिली, महाराजांची बी कृपा आमच्यावर राहिली आणि आम्ही ह्या वर्षी फायनल केला. मित्रांनो बघा, त्यांनी सांगितलं 7 ते 8 बैल घेतली विकली, गुलाल गावला नाही, गट गावला नाही आणि बलमा घेतला आणि मोठं यश दिलं त्यानं. मग ही यश भेटल्यानंतर काय आता वाटतं? कारण काय होतं, पुशेगावच्या आधी आणि पुशेगावच्या नंतर काय फरक जाणवला? नाही, पुशेगावच्या आधी म्हणजे लोक पायऱ्यासाठी वगैरे फोन केला तर लोक म्हणायचे बघू पळू पुढच्या मैदानात. मग आता तीच लोक आम्हाला फोन करतात की हे मैदान नियोजन करायचं का, ते मैदान नियोजन करायचं का. म्हणजे जोपर्यंत हे बैलगाडा क्षेत्रातलं एक सत्य आहे की जोपर्यंत गुलाल नाही तोपर्यंत पायऱ्याला खूप अडचणी आहेत. ज्या दिवशी आपला बैल गुलालात येणार, ज्या दिवशी लोक बघणार की बैल पळतोय चांगला, त्या दिवशी 100% पायऱ्याला साठी फोन येणार का तर येणार. आणि त्यात मित्रांनो, पुशेगावचा गुलाल म्हणलं तर हिंद केसरीचा गुलाल आहे, त्यामुळं चर्चा तर 100% होणार. नाही, चर्चा तर खूप झाली त्या दिवशी आमची. म्हणजे सगळ्यांनी विचार केला की ही गाडी जर आतून असती तर काहीतरी वेगळं बघायला भेटलं असतं. म्हणजे तिथं पब्लिकची चर्चा झाली, परंतु आम्ही 3 फेरे कडनी पळून आमचं थोडंसं पुढं पब्लिकमुळे थोडंसं लॉबी झाली, नाही तर आम्ही 4 ते 5 नंबरात होतो. पण लॉबी झाल्यामुळे तिथं निकाल त्यांनी जो आहे तो रितसर निकाल दिला आम्हाला. पण आता पुशेगावला राहिल्यानंतर ना भरपूर लोकांनी फोन केले की आम्हाला 1 मैदान द्या, हे मैदान द्या. नंतर काही लोक असे पण बोलले एवढी वायदी देतो तेवढी वायदी देतो, पळा बैल. पण आम्ही आजपर्यंत कोणाकडून वायदी घेतली नाही, आम्ही कोणाला वायदी दिली पण नाही आजपर्यंत. पुशेगावचा गुलाल झाल्यानंतर काय आनंद असतो? पुशेगावचा गुलाल म्हणजे लोक वर्षानुवर्षे तिथं प्रयत्न करत असतात. आपण तुम्हाला मी साधारणतः सांगतो 4 ते 5 वर्ष झाले आम्ही ट्राय करतोय तिथं पुशेगावसाठी की गुलाल व्हावा, कमीत कमी आम्हाला गट तरी निघावा ह्याची अपेक्षा होती आमची. पण तिथला गुलाल झाल्यानंतर ना जो आनंद येतो कुठल्याच मैदानात गुलाल झाल्यानंतर ना आनंद भेटत नाही. म्हणजे खूप वेगळा आनंद आहे तिथं. लोक जवळजवळ आता कितीतरी लोक 40-45 वर्षे झाली बैल घेतात घडवतात, पण त्यांना पुशेगावचा गुलाल नाही. आपल्याला ह्या बैलाने दिला, ह्या वर्षी मान करून दिला. आता काहीच अपेक्षा नाही, म्हणजे पुशेगावची आपल्याला अपेक्षा होती की तेवढं 1 मैदान आपल्याला तेवढा मान भेटला पाहिजे तिथला. मग तो आपल्याला शेवटचा नंबर आला तरी काय, आपले असं नव्हतं की आम्हाला 1 नंबर करायची अपेक्षा होती किंवा काय. आम्हाला असं फक्त तिथं गुलालाच पात्र व्हावं. आम्ही सगळ्यात पहिले घरून ज्या दिवशी बैल सोडला त्या दिवशी फक्त म्हणलो की गट जरी निघाला तरी समाधानी आपण, हा विचार करून निघालो होतो घरनं. मित्रांनो बघा, पुशेगावच्या पंढरीत गेलेत आणि गुलाल झाला. आज हा अभिमान वाटतोय त्यांना, कारण काय होतं, पुशेगावचा गुलालाचा वेगळाच एक आनंद असतो, वेगळाच एक जल्लोष असतो. हे दुसरे मालक आहेत, काय सांगचाल त्या दिवसचा आनंद कसा होता आणि ज्यावेळेस
सेमी पास केला त्यावेळेस काय डोक्यात काय विचार चालू होत? काय आम्ही तो दिवस पाहण्यासाठी खूप कष्ट केलेले. आमच्या मित्रपरिवाराची खूप साथ आहे. म्हणजे आमचे सिद्धू शेठ असतील, म्हणजे पांडू शेठ असतील, म्हणजे ते त्यांची साथ असल्यामुळे आम्ही आजपर्यंत हा दिवस बघितला. त्यांच्या साथीमुळे आम्हाला हिंदकेसरी झालो. म्हणजे आम्ही म्हणजे मित्रपरिवाराच्या साथीमुळेच आम्ही हा दिवस बघितला. सगळ्या मुलांचे कष्ट आहेत. आता आम्ही काही सगळे आज 4 मुलं आलोय, 4 मुलं कामाला गेलेत. आता पुढच्या मैदानाला ते 4 येतात, आम्ही 4 कामाला जातो. असं असतं. आनंद म्हणजे खूप त्या दिवशी म्हणजे आम्ही फायनलला एवढा आनंद साजरा नाही केला तेवढा आम्ही गटाला आणि सेमीला केला. सेमीला आम्ही अर्धा तास नाचत होतो सगळी मुलं, एवढा आनंद साजरा केला. पण नियोजन करते महत्वाचे असतात, कारण नियोजन जर परफेक्ट झालं तर 100% गुलाल भेटतो. तुम्ही नियोजन करतात. पहिल्यांदा प्रेक्षकांना परिचय सांग. माझं नाव सिद्धू हत्ती काळे, खडकवासला. हा बालमा बैल आम्ही चौघात घेतलेला आहे. धनंजय खिरेड, मोन्या लायगुडे आणि शंकर डायव्हर राजगडाला म्हणून. आणि हे अमित पाटील आहेत, यांनी आपल्याला बैल दिलेला. म्हणजे तो बैल आहे नाशिकचा मोगल सर बैल, यांच्या घरात आपण व्यवहार केला बैलाचा, यांच्या थ्रू आपण घेतलाय. आता बैल तर पळतोय, पण नियोजन परफेक्ट केल्याशिवाय सगळं ह्या गोष्टी होत नाही. यश भेटत नाही, काय होत नाही. पुशेगावचा मोठा गुलाल भेटला. नियोजन पण तसं तुम्ही केलं. बैल आम्ही घेतल्यापासून सलग 4 मैदान पळवला पुसेगावच्या आधी. 3 मैदान त्याच्या गाड्यातले सेमीला बाहेर गेले म्हणून गाडीने मार खाल्ला होता. आणि शेवटी आमच्या गावातले प्रवीण शेठ दसवडकर म्हणून त्यांनी आम्हाला बैल दिला. एक मैदान आम्ही 11 तारखेला गाडी पळवली आणि चांगली पळाली गाडी. तीच गाडी मग आम्ही पुसेगावला आणली. ते राहिली गाडी आपल्या तिथं. नियोजन हे चांगलंच असतं आमचं. बैल पळतोय त्यामुळे नियोजन होतातच चांगले. काय पुढच्या बैलात काय बघता की बाबा असा पायरा करायला पाहिजे, कारण यश भेटते. तुम्ही 2-3 मैदान घेतल्यापासून गुलाल केला. बैल आमचा बाहेरनं पळतोय, फक्त आतनं बैल पाळणारा पाहिजे आम्हाला 1 नंबर तास लागले तर पुसेगावला लोकांनी बघितलेलंच आहे सगळ्यांनी. कडनी बैल आपली गाडी लावतोयच. त्यामुळे आतनं जो बैल चांगला पळतोय त्यांनी आपल्याला पायरा दिला तर आपण चांगल्या पद्धतीने गाडी पळू शकतो अजून पुढे. अजून काय असं हे नाहीये. आता पहिल्यांदा तुमच्याकडे होता, तुम्हाला माहित आहे त्याचं वैशिष्ट्य किंवा काय, आणि मोठं यश भेटलं. त्यांच्या दावणीला गेल्याला मोठं यश भेटलं. नशिबाई त्यांचा अमावस्याची खरेदी आहे. काल 1 महिना झाला बैल त्यांनी, आम्ही व्यवहाराला 10 वाजता बसलेलो बरोबर. तिथनं व्यवहार 10चा 11, 12:30, 1 वाजता व्यवहार झाला. 12च्या पुढे अमावस्या लागलेली. काल 1 महिना झाला. पण ती अमावस्या पौर्णिमा म्हणते ते असं, पण मनमोकळेपणाने त्यांनी वस्तू घेतली, वस्तू लाभली त्यासनी. लाभली म्हणजे आता आमची स्वतःची 3 वर्ष गेली ती पुसेगावच्या मैदानासाठी. त्यांनी 1 महिन्याच्या आतच पुसेगावला त्यांनी एवढा मोठा मान मिळाला. ती बी तसं म्हणा गेलं तर 1 नंबरला गाडी चांगली पळाली, पण गट सेमी पब्लिकनं काढला तसा सगळ्यात मोठा गुलाल पुसेगावचा बलमाचाच आहे, बुलेटचा आहे. हो. आणि महत्वाचं म्हणजे बैलाला शिस्त लई चांगली आहे. आमच्याकडे होता तरी तुम्ही बघितलाय, सगळ्यांनी बघितला, आता यांच्याकडे तरी आपण बघतोय. मित्रांनो, आपण आधीही मुलाखतीच्या गुलाला घेतले, कायम गुलालात राहणारा नंदी आहे. पळ चांगला आहे, शिस्तीचा बादशाह म्हणा लागेल, कारण नुसता पळ असून चालत नाही बैलगाडी क्षेत्रात. शिस्त ही महत्वाची आहे. जर शिस्त असेल तरच तुम्ही यश बघू शकताय, नाहीतर कधी कधी काय होतं गाडी लागून ही फॉलो होत असते. आता त्यांनी शिस्तीचा विषय काढला. शिस्त भरपूर आहे त्याला, कारण त्यांच्याकडे ही होता, आता नंतर तुमच्याकडे गेलाय. शिस्त एवढी आहे की त्याला काय बोलायचंच नाहीये. सुट्टीला शहाणा थांबतो, सुटल्यानंतर बैलाने इकडे तिकडे काही बघत नाही बैल. त्याच्या पद्धतीने तो गाडी नेतोच, जे आतून असलं काय आणि बाहेरनं असलं काय. शिस्त सुट्टी बसणं तर म्हणजे त्याचा असं काही ड्रॉबॅकच नाहीये बैलाचा की त्याला काय असं आपण कमी समजू शकतो. कुठलाही बैल घातला तर त्या बैलाला तो वाढूनच पळतोय. दुसरं काय एवढं. याचं घेतल्यापासून वेगळं वैशिष्ट्य काय जाणवलं का तुम्हाला स्वतः? आम्ही घेतल्यापासून आम्हाला जाणवलं की त्याचा गुलाल लवकरच आहे आमच्या दारात. 3ऱ्याच मैदानात आम्हाला 2-3 मैदान गुलाल हुलकावणी देत होता सेमीला, पण त्यांनी पुसेगावलाच डायरेक्ट गुलाल देऊन टाकला आम्हाला. 1 महिन्याच्या आत गुलाल दिलाय. एवढं लवकर तर मला वाटत नाही कोणाला लवकर यश भेटतं. पुसेगावला गट काढण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करतात, आणि तुम्ही जर आमचा इतिहास बघितला तर आम्ही सगळे 30-32च्या वयातले.
आणि आम्ही कडनी पळून गट काढलाय. त्यामध्ये आम्हाला आमच्या गावात म्हणजे प्रवीण दसवडकर जे शेट आहेत आमचे, प्रवीण शेट दसवडकर, त्यांनी पण आम्हाला साथ दिली. म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात लगेच बैल दिला. ते म्हणजे आता 10 वर्ष पळतात पण त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला. आणि पुसेगावच्या मैदानात 1200 टोकनांमध्ये पहिलं टोकन आमचं उचललं गेलं होतं कडनी. आणि तरी सुद्धा आम्ही तिथे गाडी आणली आणि राहिली गाडी. आणि त्याच्यात अमितनी रात्रीच सांगितलं आम्हाला, तुम्ही बिंदास जावा, तुम्हालाही कळण बैल कडनी किती पळतोय. त्यांनी बोलल्याप्रमाणे झालं गुलाल आमचं तिथे. मित्रांनो बघा, आज त्यांनी पायरा पण मोकळ्या मनाने केला आणि घेतानाही मोकळ्या मनाने घेतला आणि यश पण तसंच भेटलेलं आहे. आता हे पुशेगावचं यश तर भेटलं, पण त्या स्टेजला राहायचे आता कसं ठेवताय? कारण त्या स्टेजला एकदा वर गेले की त्या स्टेजला राहणं कठीण आहे. आता फक्त एवढंच सांगायचंय बाईटच्या माध्यमातून, आम्ही आता 2 नंबरातच पळलोय बरोबर. तर 2 नंबरचे जे आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला 1 नंबरात नेण्यासाठी मदत केली पाहिजे. म्हणजे आम्ही बैल सगळ्यांना देणारच आहे. पण आमचे समजा आता 2-3 फायनल झाले, आता आम्ही प्रयत्न करतोय अजून चांगलं पाळायचा. त्यातलं एखादं मैदान काढून आपण जवळच्याला बैल देणारच आहे. पण आम्ही एखाद्याला समजा आता लगेच बैल नाही दिला तर थोडं वाईट नाही वाटलं पाहिजे त्यांना, दुसरं काय नाहीये. कारण की आता तुम्हालाही माहिती आहे की 1 नंबरात जाणं किती गरजेचं आहे आणि किती कॉम्पिटिशन आहे. लगेच बैल भेटत नाहीयेत. आणि आता आमचा प्रयत्न आहे की 1-3-4 फायनल बनमालचे झाले की मग एखादं मैदान आपण आपल्या जवळच्या माणसांना बैल द्यायचा, असं मैदान बघून. आणि एखाद्याने लगेच आग्रह केला तर आम्ही अचानक नाही म्हणू शकत नाही. आणि समजा आम्हीच कमी आलो तर मग त्यांचंही नाव जाणारच आहे त्याच्यात. तेवढंच बाकी काय सांगायचं दुसरं काय. मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया की आता अपेक्षा तर पूर्ण झालेल्या आहेत. पण त्यांनी सांगितले सर्वसामान्य बैलगाडा मालकालाही ते पायरा देणार आहेत. आणि जसं त्यांनी सांगितलं, अशी माणसं कमी आहेत बैलगाडी क्षेत्रात या कलियुगाच्या काळात की सर्वसामान्य बैलगाडा मालकांचा विचार करणारे. आपण शुभेच्छा करूया की त्यांचा कायम असा यशात बलमा राहील आणि त्यांची कायम टीम अशीच हसत राहील. धन्यवाद. थँक्यू.